मी सौरभ सर बेसिक मॅथ्स क्लासेसमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आज आपण चॅप्टर नंबर 2 पाहणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। त्याआधी आपण चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल पाहिलेलं आहे। जर तुम्ही ते लेक्चर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, ती लिंकवर जा आणि ते पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। जर आता आपण चॅप्टर नंबर 2 सुरुवात करूया, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊया। क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण सर्वप्रथम इंट्रोडक्शन्स पाहूया। इंट्रोडक्शनमध्ये आहे, पहिल्याच पेजवर आहे पॉलिनॉमियल। पॉलिनॉमियल काय असतात, पाहूया। सर्वप्रथम पॉलिनॉमियल खूप सोप्या पद्धतीने, लवकरात लवकर कमेंट येतच होत्या की लवकरात लवकर सर पुढील चॅप्टर घ्या। लवकर तुमच्यासाठी हे लवकरात लवकर चॅप्टर व्हिडिओ नक्कीच लगेच अपलोड केले जातील। तर पहा, आपण पॉलिनॉमियल म्हणजे काय, व्हॉट इज पॉलिनॉमियल, जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करू शकता, चालते। पॉलिनॉमियल म्हणजे काय, आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेऊया। पॉली याचा अर्थ काय होतो, पॉली मीन्स मेनी, काय होतो मेनी, आणि नॉमियल मीन्स काय होतो टर्म्स, म्हणजे काय मेनी टर्म्स, म्हणजे अनेक पद असतात। पहा, अनेक त्याच्यामध्ये पद असतात, म्हणजे टर्म किती असतात, अनेक टर्म असतात, याला काय म्हणायचं पॉलिनॉमियल। म्हणजे एक्झाम्पलमध्ये पहा, आता पद किती असतात हे पहा, हे किती, हे एक पद झालं, याला काय म्हणायचं एक पद असतं हे, याला काय ही किती टर्म आहेत, ही एक टर्म आहेत। पण 2x अधिक 3 ज्यावेळेस असं लिहील त्यावेळेस किती टर्म आहेत, त्या एक आणि ही एक दोन। पण ह्या टर्म्स कशा वेगळ्या केल्या जातात, प्लस आणि मायनसने वेगळ्या केल्या जातात। पहा, 3 × x - 2। आता तुम्ही म्हणता ही एक टर्म नाही, ही एक टर्म आहे, पूर्ण ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे। म्हणजे काय टर्म, आता किती टर्म आहेत इथं 2 टर्म आहेत, इथं किती, इथं 2 टर्म आहेत, इथे किती, इथं 1 टर्म। पण आपण काय करूया, या 1 टर्मला काय म्हणायचं, या 2 टर्मला काय म्हणायचं, या 3 टर्मला काय, म्हणजे 2 टर्मला काय म्हणायचं, आणि समज आपलं असेल, आता इथं किती टर्म आहेत, 3 टर्म आहेत, मग या 3 टर्मला काय म्हणायचं, यांचे वेगवेगळे नावं आहेत। मग आपल्याला ही माहिती जाणून घ्यायची आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला एक टर्म असणाऱ्याला काय म्हणायचं, एक टर्म तुम्हाला माहीत आहे, एक टर्म जर असेल पॉलिनॉमियलमध्ये तर काय म्हणायचं, एक जे पद असते त्याला काय म्हणायचं मोनोमियल, काय म्हणायचं मोनोमियल। आणि जर दोन पद असतील तर त्याला म्हणायचं बायनॉमियल, आणि जर 3 पद असतील तर त्याला काय म्हणायचं ट्रायनॉमियल। तर पहा, एक पद म्हणलं तर काय म्हणायचं मोनोमियल, 2 पद असतील तर त्याला बायनॉमियल, आणि 3 पद असेल तर ट्रायनॉमियल। पण आता सर्वप्रथम आता पॉलिनॉमियल म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं समजलं, पॉलिनॉमियल म्हणजे याचा काय, ज्यावेळेस जास्त टर्म असतात। आता हे मोनोमियल असतात का, ते पॉलिनॉमियल नाहीत, हे लक्षात ठेवा। याच्यामध्ये किती टर्म आहेत, फक्त एक टर्म आहेत, म्हणजे एक पेक्षा अनेक टर्म ज्यामध्ये असतात त्याला काय म्हणायचं पॉलिनॉमियल। म्हणजे एक पेक्षा जास्त, म्हणजे 2 टर्म 3 टर्म 3 4 5 6 7 n टाइम्स, म्हणजे एक पेक्षा जास्त। तर आता आपण डिग्री पाहूया, या पॉलिनॉमियलची डिग्री काय असते। मग ज्यावेळेस या पॉलिनॉमियलची वेगवेगळी डिग्री असते, मग डिग्री असल्यानंतर डिग्री नंतर काय होते पहा, याच्यामध्ये डिग्री ज्यावेळेस येते का त्यावेळेस कोणते पॉलिनॉमियल तयार होतात पहा, लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्यूबिक पॉलिनॉमियल, हे कसे तयार होतात, याला काय म्हणायचं हे पाहूया। ज्यावेळेस एक पद असतं आणि त्याची डिग्री एक असते, त्यावेळेस त्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल, काय म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल। आणि जर डिग्री 2 असेल, त्याची डिग्री किती असेल 2 असेल, त्याची डिग्री ज्यावेळेस 2 असेल त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, काय म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। आणि डिग्री 3 असेल तर आता क्यूबिक पॉलिनॉमियल, म्हणजे नावातच आहे क्यूबिक, समज हे क्यूब आहे, मग क्यूबिक पॉलिनॉमियल हा काय म्हणायचं क्यूबिक पॉलिनॉमियल। मग आपल्याला हे सर्वप्रथम आपल्याला शिकायचं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, फक्त क्यूबिक पॉलिनॉमियल नाही, आपल्याला आहे
क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पहा आता सर्वप्रथम एक एक्झाम्पल घेऊया. म्हणजे एक एक्झाम्पल मी डिग्री सांगतो. म्हणजे आता डिग्री कशी ओळखायची इक्वेशनमध्ये पहा. आता पहा या इक्वेशनची डिग्री किती या, या इक्वेशनची डिग्री किती या, 2 3 इथे काय ना म्हणजे 1 असते, 1 3 2. मग ह्या इक्वेशनची डिग्री किती या डिग्री किती या आणि डिग्री कशी जाणून घ्यायची. मग डिग्री काय असते, ग्रेटेस्ट पॉवर ऑफ इंडेक्स. ग्रेटेस्ट पॉवर ऑफ इंडेक्स याला काय म्हणायचं, डिग्री. म्हणजे इंडेक्सची म्हणजे हे व्हेरिएबल असतात. हे पहा व्हेरिएबल, 1 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल पाहिलेलं आहे तुम्ही. ज्यावेळेस हे एक्स आहे हे काय आहे व्हेरिएबल, आणि हे व्हेरिएबल ज्या व्हेरिएबलची डिग्री पहा, याचे इंडेक्स किती या, ह्याचा 2 आहे, याचा किती 3. मी काय सांगितलंय, मॅक्झिमम पॉवर ऑफ इंडेक्स, मॅक्झिमम किंवा ग्रेटेस्ट इंडेक्स. ग्रेटेस्ट म्हणजे काय, सर्वात मोठा. मग सर्वात मोठा काय आहे याच्यामध्ये 3. मग या इक्वेशनची डिग्री किती झाली, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय झालं, मग डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती झाली, 3 झाली. बरोबर आहे. आता पहा सर्वप्रथम आपण रफ आहे म्हणजे हे बेसिक माहिती आहे, फक्त आपल्याला सर्वप्रथम माहीत आहे. जर तुम्ही लिहून घ्यायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकता, चालतंय. पण आपला वेळ वाचेल, आपण एवढं म्हणजे सुटसुटीत लिहिण्यापेक्षा वेळ लवकरात लवकर फास्टीत चला बोलण्यापेक्षा सुरुवात करूया. आता डिग्री म्हणजे तुम्हाला माहीत झालं. आता सर्वप्रथम आपण येऊया व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन आता शिकलो. क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री किती या, 2. म्हणजे त्याची पॉवर किती आली, ग्रेटेस्ट पॉवर ऑफ इंडेक्स किती आले पाहिजे, 2. मग त्याला काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. पाहता क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे तयार होतात पाहूया. आता हे रफ करूया. सर्वप्रथम म्हणजे ही आपल्याला फक्त बेसिक माहिती आहे, म्हणजे ही काय आपल्याला परीक्षेला नाही येणार, फक्त आपल्याला बेसिक माहिती म्हणून तुम्हाला सांगितलं. म्हणजे ही बेसिक जर माहिती असेल तर तुम्ही पुढील कोणतीही एक्झाम असेल, कोणतीही एक्झाम्पल तुम्ही जर हे केली तर तुम्हाला एक बेसिक माहिती महत्त्वाची आहे, ती मी त्याबद्दल त्यामुळे सांगितले आहे. तर आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या चॅप्टरवर येऊया. चॅप्टरविषयीच माहिती होती या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री किती आहे, 2 आहे. पहा तर क्वाड्रॅटिक स्टँडर्ड फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पाहूया. ax² + bx + c = 0. हा काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. जनरल फॉर्म आता पहा, लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबलचा जनरल फॉर्म होता. त्यामध्ये किती व्हेरिएबल होते, 2 व्हेरिएबल होते. यामध्ये किती व्हेरिएबल आहेत, फक्त आणि फक्त एकच व्हेरिएबल आहे, एकच, ओनली 1 व्हेरिएबल. ओनली 1 व्हेरिएबल इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. आता पहा या क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री किती आहे, 2. पहा इथे 2 आहे, इथे 1 आहे. मी काय म्हणलो होतो, ग्रेटेस्ट पॉवर ऑफ इंडेक्स. मग त्या इंडेक्सची ग्रेटेस्ट पॉवर पाहायची. मग ग्रेटेस्ट पॉवर कशाची आहे, 2 आहे, इथे 1 आहे. हे चालतंय का, म्हणजे ही एक चालणार नाही ना, कारण ग्रेटेस्ट पॉवर किती आहे, 2. मग ह्या इक्वेशनची डिग्री किती झाली, डिग्री 2 झाली. आणि इथं व्हेरिएबल किती, ओनली 1 व्हेरिएबल. ओनली 1 व्हेरिएबल. आता हे ABC, आता महत्त्व ABC काय आलं पाहिजे. ABC काय आहेत माहिती का, ह्या कॉन्स्टंट टर्म आहेत. हे काय येतं, कॉन्स्टंट टर्म. म्हणजे काय, कॉन्स्टंट टर्म याचा अर्थ रिअल नंबर आहेत, म्हणजे स्थिर असतात, हे कधीही कुठे बदलत नाहीत. समज एक्झाम्पलमध्ये 2x² + 3x + 5 = 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे जनरल, म्हणजे जनरल आपण एक्झाम्पल पाहिले. याच्या जागा 2 ठेवू शकतो, 3 ठेवू शकतो, सीचं कोणतेही ठेवू शकतो. ABC म्हणजे रूट, म्हणजे हे काय येतं, सर्व रिअल नंबर. कोणते, रिअल नंबर. आता रिअल नंबर ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल. रिअल नंबर म्हणजे काय, वास्तव संख्या. रिअल नंबर ह्या
तुम्हाला माहीत असतील √1 ह्या पूर्ण ज्या संख्या असतात याला काय म्हणायचं, रिअल नंबर. आता आपण रिअल नंबरमध्ये रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या सांगितल्या आहे तुम्हाला मी. त्यामध्ये आता पहा रिअल म्हणजे एची जर किंमत इथं काही येऊ शकते, 1 2 3 4 अनंत येऊ शकते. म्हणजे आपण जर कुठे बाहेर गेलो तर ही 2ची किंमत 2च राहणार आहे. परंतु ही एक्स आणि वायचे आहे का, हे काय व्हेरिएबल, हे कॉन्स्टंट नसतं, हे काही कॉन्स्टंट नसतं. एक्सच्या जागी वाय येऊ शकतं, झेड येऊ शकतो, म्हणजे हे काय बदलणार आहे. हे कसे बदलणार आहे, व्हेरिएबल कसं आहे हे बदलणार आहे. पण हे कॉन्स्टंट ज्या आहेत टर्म या कधीही बदलत नाहीत. म्हणजे बदलत नाही, अंक बदलतात पण किंमत काय वेगवेगळे सोल्युशन येतात. पहा 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे वेगळं काही येऊ शकणार नाही. फक्त ह्याच्या जागा एक्सच्या जागा वाय येऊ शकते. ही फक्त व्हेरिएबल काय व्हेरिएबल बदलतात, हे कॉन्स्टंट टर्म आहेत. म्हणजे आपण कोणत्याही बाहेर कुठेही गेलो तरी हे 2ला 2च राहणार. म्हणजे इथे आहेत 2च, तर कर्नाटकमध्ये गेलो तरी 2च राहणार आहेत, त्यात काही बदल राहणार नाही. तर पहा आता ही आपली जनरल माहिती झाली क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन इन्व्हॉल्विंग ओनली वन व्हेरिएबल अँड डिग्री 2, ओनली वन व्हेरिएबल अँड डिग्री 2 इज कॉल्ड quadratic equation. A, B, C are real number. तर पहा आपल्याला याची किंमत जर 0 झाली, याची किंमत जर 0 झाली तर पहा याची किंमत 0 झाली तर काय होईल पहा, ax² म्हणजे काय होईल पहा, याची किंमत 0 झाली तर चालेल का पाहूया. आपण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलमध्ये पाहिलं ना, याची किंमत 0 ठेवली तर चालते का, बीची किंमत 0 ठेवली तर, म्हणजे त्यावेळी आपण काय करूया, याची किंमत 0 ठेवली तर चालते का. 0 ठेवल्यानंतर काय होतं आहे, हे 0 होईल जाईल, हे bx हे +c. मग हे याच्यामध्ये डिग्री 2 आहे का, मग ही तयार होईल आहे का, हे कोणतं फॉर्म व्हायला आहे, लिनियर फॉर्म व्हायला आहे. याला काय म्हणायचं, लिनियर फॉर्म तयार व्हायला आहे. मग लिनियर आपल्याकडे आपण शिकतो काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपली याची किंमत 0 चालणार का नाही, बीची किंमत 0 चालती का पाहूया. बीची किंमत 0 चालती, सीची किंमत पण 0 चालती, पण याची किंमत फक्त 0 चालत नाही, हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं वास्तव संख्या पूर्ण फक्त एकच आहे, याची किंमत 0 चालत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आपण चॅप्टरमध्ये सर्वप्रथम क्वाड्रॅटिक इक्वेशन विषयी अजून माहिती जाणून घेऊया, अधिक माहिती जाणून घेऊया. आता पहा आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, पेज नंबर 31वर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करूया. ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आणि आता क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तुम्हाला मी आधी क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्या अगोदर मी तुम्हाला एच्या बीच्या सीच्या किमती सांगणार एक एक्झाम्पल पाहूया. x² + 2x + 3 = 0. हे एक्झाम्पल पहा. या एक्झाम्पलमध्ये एची बीची सीची किंमत काढायची किती सोपं आहे. ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल एची आणि बीची आणि सीची किंमत काढायची आहे, त्यावेळेस काय करायचं, याला कंपेअर करायचं. हे कशाचं फॉर्म दिसतो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म दिसतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय, ax² + bx + c = 0. म्हणजे x² आणि इथे काय आहे x² आणि याचा व्हेरिएबल काय आहे, याचं व्हेरिएबल आता हे x. आता ह्याचा सहगुणक काय आहे, याचा सहगुणक काय कोणता आहे पहा, कोएफिशियंट. सहगुणक म्हणजे काय, कोएफिशियंट. याचा कोएफिशियंट काय, x². मग ह्या व्हेरिएबल आता पहा, ह्याचा सहगुणक काय a, याचा सहगुणक काय आहे, आता इथे काय नाही म्हणजे 1, म्हणजे याची किंमत किती आली, 1 आली. आता b, इथे x आहे, इथे x आहे, याचा सहगुणक b ची किंमत किती आहे, 2. बरोबर आहे. म्हणजे जे सहगुणक आपल्याला जोडायचे. आणि c ची किंमत किती आहे, कॉन्स्टंट टर्म किती आहे, 3. म्हणजे किती आली, 3. झालं. काय अवघड आहे का, नाही.
मग आपण काय करूया, ॲक्टिव्हिटी पूर्ण करूया. आता पहा, याला काय म्हणायचं, कोएफिशियंट्स काय असतात आणि व्हेरिएबल काय असतात. हे जे असतात का, ए बी सी हे काय असतात, कोएफिशियंट्स असतात. रिअल नंबर कोएफिशियंट्स असतात. कोएफिशियंट काय असतं, इथं काय काही नाही, म्हणजे तिथे काय असतो, एक असतो. इथे काय 2 कोएफिशियंट, इथे काय 3 कोएफिशियंट. सॉरी, हा काय कोएफिशियंट फक्त ही कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला कम्पेअर करायचं खूप समजलं पाहिजे. लवकरात लवकर ॲक्टिव्हिटी पूर्ण करूया, म्हणजे आपण लवकरात लवकर आपल्याला समजेल. तर तुम्ही पेज नंबर 31 मध्ये पाहू शकता, ॲक्टिव्हिटी दिलेला आहे. तर आपल्याला दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहे. x² - 4 = 0, y² = 2y - 7, x² + 2x = 0. आणि याचा जनरल फॉर्म दिलेला आहे. जनरल फॉर्म पहा, जनरल फॉर्म काय दिलेला आहे, याचं करून दिलेला आहे x² + 0x - 4 = 0. याचं रिकामी दिलेलं आहे, याचंही काही नाही दिलेलं आहे. आणि याची किंमत दिलेली 1, बीची किंमत दिलेली आहे 0, सीची किंमत दिलेली आहे -4. पहा, अगदी सोपं आहे. याची किंमत पहा, याला काय केलंय, जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलंय. याला काय केलंय, जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलंय. आता काय आहे, ax². आता जनरल फॉर्म काय आपला, ax² + bx + c = 0. तर पहा, ax² आहे, ठीक आहे, याला x² ठीक आहे केलंय. आणि bx, आता एक्सची टर्म आहे काय, ते एक्सची टर्म काय, एक्सची टर्म इथे नाही, म्हणून काय केले 0x. काय करायचं, ज्या वेळेस कोणती टर्म नसेल त्यावेळेस काय करायचं, 0x. मग 0x ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे इक्वेशनमध्ये काही बदल होणार नाही. आणि कॉन्स्टंट टर्म आहे -4 ला -4. आणि ज्यावेळेस नसेल त्यावेळेस काय करायची, 0 टर्म घ्यायची. ओके. तर पहा, म्हणजे याला कन्वर्ट केलेलं आहे x² म्हणजे काय नाही, म्हणजे 1 प्लस, आता पहा इथे टर्म नाही म्हणजे 0x. आता हे -4 ला 4 = 0. याची टर्म काय आली 1, बीची टर्म काय आली 0, सीची टर्म किती -4. हे -4 इथं पहा, प्लस मायनसचा घोटाळा होऊ नये. इथे प्लस येऊ शकते, कधी मायनस येऊ शकते, -4. तर पहा, आता इथं जनरल फॉर्म दिला आहे y². याला कन्वर्ट करायचे जनरल फॉर्ममध्ये, y² = 2y - 7. तर पहा, y², आता ह्याला कन्वर्ट करूया, y², 2y ची किंमत आहे, म्हणजे पहा आता हे +2 आहेत, इकडल्या बरोबरच्या साईडला अलीकडे आले तर प्लसचे काय होतात, -2y. आणि हे -7 आहेत, पलीकडच्या साईडला आहेत, इकडे आल्यानंतर काय झाले, +7 = इकडे काय उरले, इकडल्या सगळ्या टर्म इकडे आल्यात, म्हणजे इकडे काय उरला फक्त 0, म्हणजे काय लिहिला 0. आता याची टर्म मला सांगा, म्हणजे याला कम्पेअर करताना आता इथं y व्हेरिएबल आलं. मी तुम्हाला म्हणलं होतं व्हेरिएबल हे बदलत आहे, हे बदलत, हे स्थिर राहत नाही कधीच, ही बदलणारी गोष्ट आहे. आता y आता ह्याला कम्पेअर कशासोबत करावं लागेल, ax² सोबत करावं लागेल का, ay² + by + c = 0. म्हणजे याला कम्पेअर करा, y², याची किंमत काय आलेली आहे 1, याची किंमत 1 आलेली आहे. बीची किंमत पहा, बीची किंमत काय -2 आहे, लक्षात ठेवा. आणि सीची किंमत काय आलेली 7. आता तिसरं टर्म पहा. आता ज्यावेळेस आता ही इक्वेशन आहे, या इक्वेशनमध्ये पहा कॉन्स्टंट टर्म आपल्याला दिलेलं नाही. पहा, कन्वर्ट करूया, x² हे +2x आणि इकडे काय नाही, म्हणजे आता एक 0 घेऊया, बरोबर काय 0. म्हणजे जी टर्म अवेलेबल नाही ती टर्म काय करायची 0, लक्षात ठेवा. आणि याची टर्म किती आहे 1, बीची टर्म किती आहे, बीचा कोएफिशियंट किती, बीची म्हणजे व्हॅल्यू किती आहे 2, सीची व्हॅल्यू किती आहे 0, हे लक्षात ठेवा. इथे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनची पहिली ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. तर आपण या ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर या ॲक्टिव्हिटीचा पूर्ण स्क्रीनशॉट काढू शकता. तर आता त्यानंतर आपण काय करूया, कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही हे ओळखायचं थोडासा
छोटासा खेळ खेळूया. आता पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे आणि कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. तर एक एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला पुस्तकामध्ये 3x² - 5x + 3 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि का क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मग हे कशामुळं आहे आणि कशामुळं नाही हे आपल्याला कारण सांगावं लागेल. तर पहा, ज्यावेळेस याचं उत्तर लिहिल त्यावेळेस काय करायचं, इक्वेशन काय दिलेलं आहे 3x² - 5x + 3 = 0. याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे, व्हेरिएबल पहा, व्हेरिएबल काय आलेला आहे एक्स. एक्स इज अ व्हेरिएबल, एक्स इज व्हेरिएबल, एक्स इज अ व्हेरिएबल अँड डिग्री किती आहे, या एक्स व्हेरिएबल आहे, बरोबर आहे, एक्स व्हेरिएबल आहे आणि एक्सची डिग्री किती आहे. डिग्री काय, डिग्री आपण पाहतो मॅक्झिमम पॉवर ऑफ इंडेक्स. मग मॅक्झिमम पॉवर ऑफ इंडेक्स काय आलेलं आहे पहा. मग याची डिग्री किती आलेली 2. डिग्री 2 आली, याला काय म्हणायचं, म्हणजे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन काय सांगताय, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. म्हणजे या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या व्हेरिएबलची डिग्री 2 असली पाहिजे, व्हेरिएबल पण किती असली पाहिजे, एकच व्हेरिएबल असली पाहिजे. म्हणजेच याला आपण लिहू शकतो ओनली वन व्हेरिएबल अँड डिग्री 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे लक्षात द्या. म्हणजे आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, एक व्हेरिएबल आणि डिग्री किती असली पाहिजे त्या व्हेरिएबलची 2. म्हणजे ओनली वन व्हेरिएबल अँड डिग्री 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे काय आहे 3x² - 5x + 3 = 0 इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज काय क्वाड्रॅटिक इक्वेशन. अगदी सोपा उत्तर आहे. जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून अगदी सर्व क्वेश्चन असेच आहेत, फक्त जास्त आपल्या भाषेमध्ये आपल्याला लिहायचं आहे. पुस्तकी भाषेमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर पुस्तकी भाषेमध्ये छान लिहू शकता. तर आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला आता पुढील एक्झाम्पल 2-3 एक्झाम्पल पाहूया. आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पल पूर्ण करूया. एक्झाम्पल तुम्हीही करू शकता, काही अडचण नाही. मागे दिलेले काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही क्वेश्चन करू शकता. तर आपण अजून एक महत्त्वाचा पॉईंट शिकणार आहोत, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पेज नंबर 32 वर पहा. वरील एक्झाम्पल तुम्ही करा आणि मला काय करा, ते केलेलं एक्झाम्पल कमेंटमध्ये सांगा कोणतं एक्झाम्पल 2 नंबरचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येस या नो कमेंटमध्ये टाका. मी चेक करून तुम्हाला लाईक केलं जाईल त्यामध्ये. तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं रूट्स आहे, त्या इक्वेशनचं कोणतं रूट आहे आणि कोणतं नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. समजा एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल दिलेला आहे पुस्तकामध्ये x² + 5x - 6. आता पहा हे एक्झाम्पल दिलेलं आहे. या एक्झाम्पलला आपल्याला काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 0 आलं पाहिजे. म्हणजे याची ज्यावेळेस बरोबरची किंमत किती आली पाहिजे 0, त्यावेळेस याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. आणि जर त्याची व्हॅल्यू जर 0 आली नाही तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं नाही. तर त्याने एक्सची किंमत दिलेली आहे. एक्सची किंमत काय दिलेली आहे आपल्याला, एक्सची किंमत दिलेली -6. मग आता पहा ही आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे पहा. मग काय करायचं, एक्सची किंमत -6 या इक्वेशनमध्ये जशाला तशी ठेवायची. मग आता एक्सची किंमत ठेवायची आपल्याला, फक्त बरोबर किती आलं पाहिजे त्याचं उत्तर, याचं उत्तर किती आलं पाहिजे 0 आलं पाहिजे. म्हणजे आपलं इक्वेशन तयार कसं झालं पाहिजे,
एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला किती किंमत आली पाहिजे याची? 0 किंमत आली पाहिजे. एक्सची किंमत -6 टाकूया. -6 ब्रॅकेटचा वर्ग प्लस 5 इंटू -6 पहा, -6चा स्क्वेअर, -6 काय होतात? -6 मायनस प्लस होतात, म्हणजे 6चा वर्ग किती झाला? 36 झाला. अधिक 5 गुणुले -6. जर तुम्ही -6 ने जर केले तर उत्तर तुमचं चुकेल, कारण इथे काय गुणाकार आहे. गुणाकाराची क्रिया सर्वप्रथम केली जाते. 5 गुणुले -6, 6 पंचे किती होतात? -30 होतात. मग आपल्याला किती लिहावं लागेल? -30च लिहावं लागेल. प्लस मायनस काय झाले? मायनस. हे -6ला -6. मग मायनस हे काय, सॉरी 36 मायनस, आता हे केलं तरी चालेल. 36मधून 30 गेल्यावर किती राहतात? 6 राहतात. हे -6, 6 - 6 किती होतात? 0. म्हणजे आपलं या इक्वेशनची किंमत किती आली? बरोबर 0. म्हणजे हे कसं आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे इक्वेशन काय दिलेलं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 इक्वल टू 0. x इज इक्वल टू -6 इज रूट ऑफ इक्वेशन. मग हे काय आहे? x इज इक्वल टू -6 काय आहे? या इक्वेशनचे रूट आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? एक्सची किंमत दिली आहे, म्हणजे रूट ओळखायचं का? जर 0 आली तर रूट आहे, जर 0 नाही आली तर रूट नाही. अगदी सोपं आहे. आपण काय करूया? एक्झाम्पल पाहूया. याच्या एक्झाम्पलमध्ये एक्सची किंमत दिली जाईल आणि तुम्हाला केची किंमत विचारली जाईल. अगदी सोपं एक्झाम्पल पाहूया. पेज नंबर, तुम्हाला पेज नंबर, आता मी तुम्हाला एक याच्यामध्ये केचं एक्झाम्पल सांगतो आणि एक जर रूट्स नाही ते एक एक्झाम्पल सांगूया. आता एक्झाम्पल दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6. आता याची किंमत, एक्सची किंमत दिलेली आहे 2. मग एक्स किंमत किती धरायची? आपल्याला 2 टाकायची. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही पाहूया. एक्सची किंमत 2 टाकली तर काय होईल? 2चा वर्ग अधिक 5 गुणुले 2 वजा 6. मग 2चा वर्ग 4 अधिक 5 गुणुले 2 10 वजा 6. मग 4 आणि 10, 4 आणि 10 किती झाले? 14 वजा 6. 14मधून 6 गेले किती राहतात? 8. म्हणजे आता हे एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. म्हणजे हे काय? एक्स इज इक्वल टू 2 इज नॉट अ सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. म्हणजे हे काय? त्या इक्वेशनचं काय? सोल्युशन नाही. या इक्वेशनचं सोल्युशन नाही. मागची एक्झाम्पल कसं होतं? एक्झाम्पलचं कसं होतं? सोल्युशन होतं. ठीक आहे. पहा, आता आपण केची किंमत काढूया. लवकरात लवकर यासाठी घेत आहे कारण हे बेसिक आहे आणि तुम्हाला समजत असेल याची अपेक्षा मला आहे, आणि फास्ट होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता सर्वप्रथम आता तुम्हाला एक केचं एक्झाम्पल सांगणार आहे मी. ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे की एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इक्वल टू 0. म्हणजे हे आपण आपल्या पद्धतीने सोडवणार, आपल्या स्टाईलने सोडवणार आहोत. पण पहा, एक्सची किंमत दिलेली आहे 5. आता आपल्याला केची किंमत काढायची. एक्सची किंमत किती दिलेली आहे? 5. तर एक्सची किंमत काय करायची? या इक्वेशनमध्ये ठेवायची. केला की एक्सच्या जागेवर किती ठेवायचे? 5चा वर्ग वजा 14 गुणुले एक्स किती एक्सच्या जागेवर किती ठेवायचे? 5 वजा 5 बरोबर 0. म्हणजे आता के 5चा वर्ग किती आहे? 25 वजा 14 गुणुले 5, 14 पंचे 70 वजा 5 बरोबर 0. तर के 25 आलेला आहे. म्हणजे आता -70 आणि -5 किती होतात? के 25 बरोबर, सॉरी -70 आणि -5 किती होतात? -75 होतात बरोबर 0. म्हणजे 25 के असं लिहिलं तरी चालेल, म्हणजे हे याला असं लिहिलं तरी चालेल. -75 आहेत, बरोबरच्या साईडला पलीकडे गेल्यानंतर काय होतात? +75. आणि केची किंमत काय? ही मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडल्या साईडला डिवाइडला जातात, म्हणजे 75 डिवायडेड बाय 25. म्हणजे जर 25ने 75ला भाग दिला तर 25 75, म्हणजे केची किंमत किती आली आपली? 3. हे लक्षात ठेवा.
अगदी सोपे असेच एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 2.1मध्ये तुम्हाला एक्झाम्पल असेच अगदी सोप्या पद्धतीने दिलेले आहेत. तुम्हाला हे सोडवायचे आहेत. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. धन्यवाद.